कुर्ला नेहरूनगर एसटी डेपोमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। विकास कामांसाठी म्हणून खोदलेल्या खड्ड्यात हा मुलगा पडला आणि त्याचा जीव गेला। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये खेळणं त्याच्या जीवावर बेतलं। नेहरूनगर बस डेपोमध्ये खोदकाम सुरू होतं आणि या खोदकामामध्ये खेळत असलेला एका 7 ते 8 वर्षीय मुलगा या खड्ड्यात पडला आणि त्या खड्ड्यात पडून त्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सध्या आपण कुर्ला बस स्थानकाच्या डेपोमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता खोदकामासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे खाणलेले आहेत आणि या खड्ड्यात पाणी देखील साचलेलं आहे। याच ठिकाणी खुलं मैदान आहे। या खुल्या मैदानामध्ये 5 ते 6 मुलं ही खेळण्यासाठी आली होती आणि खेळता खेळता पडून या खड्ड्यात त्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। या खड्ड्यात पाणी साचलेलं आहे। 5 ते 6 फूट हा खड्डा असल्याचं समोर येत आहे। खड्ड्यात पाणी साचलेलं आहे, मात्र आजूबाजूला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाहीये। वत्सला नगर नाईक या विभागात हा मुलगा राहत होता। उज्ज्वल रवी सिंग असं या मृत मुलाचं नाव आहे आणि हा मुलगा खेळता खेळता पाण्यात पडला। मुलांनी आरडाओरडा केला आणि त्यानंतर आजूबाजूला असलेले नागरिक त्या मुलाला वाचविण्यासाठी आले, मात्र त्या मुलाला बाहेर काढल्यानंतर जवळच्याच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेले। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित देखील केलेला आहे। आजूबाजूला हा खुला मैदान आहे आणि इथेच काम चालू आहे। पालिकेच्या वतीने हे खड्डे खणण्यात आलेले आहे, मात्र खड्डे खणलेले आहेत, मात्र या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याच अनुषंगाने या मुलाला दुर्दैवी आपला जीव गमवावा लागले असल्याची चर्चा सध्या ह्या नेहरूनगरमध्ये सुरू आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।